75वें गणतंत्र दिवस के अवसर पर यवतमाल शहर के पोस्टल ग्राउंड में पालक मंत्री संजय राठौड़ ने ध्वजारोहण किया। इस अवसर पर मंत्री ने बताया कि इस वर्ष भी सरकार ने घाटे से जूझ रहे किसानों के विकास के लिए जिले को 238 करोड़ रुपए की धनराशि उपलब्ध कराई है। अब तक 1,19,000 किसानों को सहायता वितरित की जा चुकी है। आपला देश शेतकऱ्यांचा देश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना देशात राबवल्या जातात। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 69,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 याप्रमाणे 262 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले। त्यामुळे यावर्षी आतापर्यंत 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 2,126 कोटीचे पीक कर्ज वाटप झालेले आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण उपलब्ध झाले आहे। यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदा 3,67,000 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला। गेल्या जुलै व नोव्हेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 2,55,000 शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली आहे।